ठरलं तर मग आजच्या 9 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायली तन्वीला सर्व घरांसमोर उभा करतात आणि तिच्या एक एक गुन्ह्याची कबुली देतात. तिने कशा प्रकारे आत्तापर्यंत सर्व लोकांना चुना लावला, सुभेदारांना कसं घोळ्यामध्ये घातलं, कशा त्यांच्या विश्वासाला तडे लावले, या सर्व गोष्टी एक एक करून अर्जुन सायली सर्वांना सांगतात. तन्वीला पोलिसांसहित समोर उभं करतात आणि एक एक गोष्टी तिने कशा प्रकारे गुन्हे केले एक एक गोष्टीचं विश्लेषण देत असतात. अर्जुन सायली सर्वांना म्हणतात, प्रिया आमच्या नजरेमध्ये कधी आली? जेव्हा नागराजला शिक्षा झाली, नागराज हा जेलमध्ये जात होता, त्याच वेळेला नागराजने आम्हाला एक चेतावणी दिली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, आम्हाला जेलमध्ये तू घातला आहेस, पण खरी पोकळ तर तुझ्या घरामध्येच आहे. हळूहळू तुझ्या घराला पोकळत आहे, मायाची पोकळ तिला असं म्हणतात. प्रिया नावाची जी पोकळ आहे ना, ती तुमच्या घराला पोकळत आहे. अजून खरा गुन्हेगार तुम्ही तर घरामध्येच ठेवला आहे लपून, त्याचा शोध घ्या. मी ही गोष्ट स्वतःहून सांगणार नाही, कारण हळूहळू ती तुमच्यासमोर येईलच. असं म्हणून तो जेलमध्ये निघून गेला होता आणि त्या दिवसापासूनच आम्ही घरामध्ये नक्की कोण आपल्याला धोका देत आहे याची सुरुवात आम्ही केली होती आणि आमचा खरा संशय हा तन्वीवरतीच होता. सुरुवात आम्ही प्रियाच्या ब्लड रिपोर्टपासून केली. प्रियाचे ब्लड सॅम्पल आम्ही घेतले, ते चेक करायला पाठवले. सिनियर तू आम्हाला सांगितले होते प्रियाचे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, पण तिचं AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे. त्यावरूनच सत्य कळाले ही खरी तन्वी नाही. आणि ही गोष्ट अजून एका व्यक्तीला माहीत होती, मैना सदाला, आणि त्यासाठीच त्यांचं तोंड गप्प ठेवण्यासाठी दर महिन्यालाही त्यांना 20,000 रुपये देत होती. प्रत्येक वेळेला त्याच तारखेला तिने 20,000 रुपये मैना आणि सदाला पाठवलेले आहेत. त्या दोघांचं तोंड गप्प करण्यासाठी दर महिन्याला ती बँकेमधून त्या दोघांना 20,000 रुपये देते आणि हेच ते त्यांच्या बँकेचं स्टेटमेंट आहे. आम्ही हाही शोध लावला. मैना आणि सदाला 3 नाहीतर 4 मुली होता आणि 4थी मुलगी ही प्रिया होती, जिने मी त्यांची मुलगी आहे असं दाखवले होते आणि ती स्वतःचं गाठोडच लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती, जे की गाठोडं माझं नव्हतेच. तर रविराजला सर्व सत्य समजलेले असते. प्रतिमा आणि रविराजच्या पायाखालची जमीन सरकते. रविराज सर्वांना म्हणतो, म्हणजे प्रिया उर्फ तन्वी लोखंडेच आहे. ही माझी खरी तन्वी नाही. अजून पुढच्या एपिसोडमध्ये खूप मोठा उलगडा होणार आहे. असंच एपिसोड कंटिन्यू माझे पहा. मी पुढचा एपिसोड आत्ता टाकतच आहे. असंच सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.